पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळेल असं चित्र का शेवटी मतदार राजा हा फार महत्वाचा असतो. प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. त्यांनी प्रयत्न केले, परंतु भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं. त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. पराभव झाला, माझं स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं आपलं काम करत राहायचं असतं. पराभवाची कारणं नेमकी काय वाटते? अरे बाबा, अजून 24 तास पण झाले. काल 3 वाजता निकाल लागला, पहाटे काही विषय. त्याच्यामध्ये सगळे बसतील, आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, काय झालं, कसं झालं. एवढंच वातावरण. मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे. आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले. पण ठीक आहे ना, मतदार राजा हा महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने आत्ताचं कृषी प्रदर्शन हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आणि माझ्या एकंदरीत महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शेतकऱ्यांना मी समाधानी करू शकू तेवढं एक तिथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होत असते. आणि म्हणून आम्ही त्या कामाला जास्त प्राधान्य दिलंय. आणि त्याच्यात आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान, त्याच्यात मध्ये आमचं कृषी विज्ञान केंद्र, चेअरमन आमचे राजेंद्रजी पवार आणि त्यांची सगळी टीम नलवडे आणि सगळ्यांनी खूप लक्ष घातलं. आणि तुम्ही पण, माझी तुम्हाला विनंती आहे की काही गोष्टी तुम्ही पण दाखवा मीडियाच्या माध्यमातून. प्रिंट मीडियानी तसेच एक माहिती द्यावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते दाखवावं की काय काय तिथं चाललेलं आहे. त्यामध्ये मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. माझा त्याच्याबद्दल काही आता मी काही बोलू इच्छित नाही. पीएम त्याच्या पद्धतीने काम करतं. काय होतं, ज्यावेळेस पराभव होतो ईव्हीएम वर दोष द्यायचा, यश आलं की बद्दल बोलायचं नाही. अरे जाऊ दे ना, शाही पुत्री जाते. ठीक आहे रे बाबा, एखादी उमेदवार बोलत असतील म्हणजे आता 29 ठिकाणच्या निवडणुका, इतके हजारो लोक उभे, त्याच्यात एखाद्या व्यक्तीला जे वाटलं, लोकशाही आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा. ठीक आहे, धन्यवाद.